नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा ठरणार आहे। जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या खरीप हंगाम जवळ येतोय आणि अशा वेळी खतं, बियाणं खरेदी करण्यासाठी आपल्याला पैशांची नितांत गरज असते। हीच गरज ओळखून सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तर पाहणारच आहोत। नव्या हप्त्याबाबत सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली असून कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत याची माहिती आता स्पष्ट झाली आहे। पण थांबा, हे पैसे सर्वांनाच मिळणार नाहीत। काही महत्त्वाच्या अटी आणि जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। तुमचे नाव या यादीत आहे की नाही आणि तुमचे पैसे अडकू नयेत म्हणून तुम्हाला कोणती 4 महत्त्वाची कामे तातडीने करायची आहेत, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचा हप्ता थांबू शकतो। गेल्या हप्त्यात म्हणजेच 8व्या हप्त्यावेळी जवळपास 89 ते 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्यात आला होता। आता या 9व्या हप्त्यासाठी सरकारनं पूर्ण तयारी केली असून निधीची तरतूदही करण्यात आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात। आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या हे पैसे जमा झाले आहेत। जर तुम्हाला 9वा हप्ता खात्रीशीर हवा असेल तर तुम्हाला खालील 4 गोष्टी तपासाव्या लागतील। यापैकी एकही गोष्ट अपूर्ण असेल तर पैसे येणार नाहीत। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी। सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे तुमची केवायसी पूर्ण असणे। जर तुमची केवायसी पूर्ण नसेल तर तात्काळ CSC सेंटरला जाऊन ती पूर्ण करा। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार बँक लिंक म्हणजेच आधार सीडिंग। सरकार आता DBT द्वारे म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण तंत्रज्ञानाचा वापर करते। यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे आणि त्यावर DBT सक्रिय असणे अनिवार्य आहे। पात्रता यादीत नाव। तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असूनही जर तुमचे नाव पात्र यादीत नसेल तर तुम्हाला कृषी विभागाशी संपर्क साधावा लागेल। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची पडताळणी म्हणजेच लँड सीडिंग। तुमच्या सातबाऱ्या उतार्याची माहिती पोर्टलवर अपडेट असणे आवश्यक आहे। यालाच लँड सीडिंग असे म्हणतात। हेही असणे अनिवार्य आहे। तर शेतकरी बांधवांनो, कशी वाटली ही माहिती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।